2019ला भाजप जिंकणं देश आणि जनतेसाठी महत्त्वाचं असून सर्व पक्षांच्या तुलनेत भाजपा हटके पार्टी आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शाह म्हणाले। तसंच पक्षाच्या विजयात नेता नव्हे तर कार्यकर्त्यांचा हात असल्याचं अमित शाह यांनी म्हटलंय। कुटुंब आणि जातीचं राजकारण करणारे पक्ष दुबळे झाले असून 2019ची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे असं शाह यांनी म्हटलंय। निवडणूक जिंकलो तर घराणेशाही नष्ट होईल असा टोलाही अमित शाह यांनी विरोधकांना लगावलाय। देशातल्या तळागाळापर्यंत विकास पोहोचलाय। बजेटनं देशातल्या तळागाळांना फायदा झालेला आहे। भाजप सरकार विकासावर भर देते असं देखील अमित शाह यांनी सांगितलंय। 35,000 कोटींचं कर्ज 10 वर्षात एकदाही माफ केलेलं आहे आणि राहुल गांधींना बेरजेचं गणित येत नाही, त्यांना शेतीतलं ज्ञान नाही अशी टीका अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केली। दानवे म्हणाले 42च्या 43 करू पण 41 नाही, पण यातील 43वी जागा बारामतीची असेल असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला। ही निवडणूक देशाला योग्य दिशेनं 21व्या शतकातील भारत तयार करायचा आहे अशी आहे। देशाच्या आयुष्यामध्ये येणारे 15 वर्षात विकासाला गती मिळाली तर चीन आणि इतर देशांनाही मागे टाकू अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस व्यक्त करून दाखवली। देशातील राजकीय पक्ष एकत्र येतात, कुणी घोड्यावर तर कुणी गाद्यांवर बसलाय, मात्र पुन्हा भाजप सत्तेत आली तर 50 वर्ष हटणार नाही असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली। पुण्यातील भाजपा शक्ती केंद्र प्रमुख संमेलनामध्ये जाताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। अमित शहा गो बॅक असे नारे NSUIनं दिले। विद्यार्थ्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मॉईलचे CMD राष्ट्रपतींपेक्षा मोठे असून आमच्या बोलावण्यांना सुद्धा येत नसल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगावलेला आहे। तसंच त्यांना ठीक करावं लागेल अशा शब्दात मॉईलच्या CMDंना नितीन गडकरींनी दम दिलाय। कोल मंत्रालय सर्वाधिक चिटिंग करतं, ग्रेडनुसार कोळशाला दर मिळायला हवा असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। नागपुरातील खनिज परिषदेत ते बोलत होते। किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसैनिकांनी विरोध केलाय। किरीट सोमय्या यांना तिकीट दिलं तर शिवसैनिक काम करणार नाहीत असा इशारा घाटकोपर देवनारचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बोईसर इथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सपत्नीक उपस्थित राहून त्यांनी नवदंपत्यांना शुभाशीर्वाद दिले। यावेळेस 500 जोडपी एकाच वेळेस विवाहबंधनामध्ये अडकली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याला पालघरवासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवलाय। पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलीचं उपोषण अखेर सुटलेलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करणार आहोत असा इशारा या मुलींनी दिला। कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या मुलींची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर नारळ पाणी पिऊन शेतकऱ्यांच्या मुलींनी हे उपोषण मागे घेतलं। इथून बाहेर पडता यावं म्हणून आम्ही हे उपोषण सोडलंय, मात्र येत्या 2 दिवसात चर्चा होऊन मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषण करणार आहोत असं शुभांगी जाधव या तरुणीने सांगितलं। पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचं आंदोलन दडपल्याच्या निषेधार्थ गाव बंदची हाक देण्यात आली होती। 2 तासांसाठी हे गाव बंद ठेवण्यात आलं। आपल्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा या ठिकाणी मुली उपोषणाला बसल्या होत्या। त्यांचं आंदोलन सरकारनं दडपून टाकलंय। सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। मुंबईत शिक्षक भरती संघटनेच्या वतीनं आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। समान काम समान वेतन आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या होत्या। मनमाड नगर परिषदेतर्फे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला। गेल्या 20 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्यामुळे नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावं लागतंय। धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना देखील केवळ नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे। एक हंडा पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागतेय। वर्ध्यात भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली। शिवाजी चौकातील ही घटना असून ही पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। अशातच शहरामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। निष्काळजीपणामुळे हे पाणी वाया गेलंय। अहमदनगरमध्ये विजेच्या धक्क्यानं 9 गायींचा मृत्यू झालाय। संगमनेर तालुक्यातील घटना जी आहे ती आता समोर आलेली आहे। कनोली गावात विजेची तार गोठ्यावर पडल्यामुळे गोठ्याला आग लागली आणि यामध्ये या गायींचा दुर्दैवी अंत झाला। या मृत गायी नानासाहेब वरपे या शेतकऱ्यांच्या होत्या। वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। लाखो रुपयांच्या गायी मृत्युमुखी पडल्यामुळे आता शेतकरी पुरता हवालदिल झालाय। एसटी महामंडळाच्या शिवशाही शयनयान
या बसच्या तिकीट दरांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. तिकीट दरांमध्ये 230 ते 505 रुपयांची कपात करण्यात आली असून हे नवीन दर 13 फेब्रुवारीपासून लागू होतील. राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती, खासगी वाहतुकीची स्पर्धा तसंच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर तसंच माफक दरामध्ये व्हावा या उद्देशानं ही दर कपात करण्यात आल्याचं परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी म्हटलंय. चाकणमध्ये भरवस्तीत 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं 2 कॉलेज तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकाची हत्या झाली तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व हल्लेखोर फरार झाले असून जुन्या किरकोळ भांडणामधून हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. प्रशांत बिरदवडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पियुष धाडगे असं जखमी तरुणाचं नाव आहे. लातूरच्या उजनीत दुधातून विषबाधा झाल्यामुळे 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये अन्य 2 बहिणींनाही विषबाधा झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारिया आणि आल्मास अशी या मृत जुळ्या बहिणींची नावं आहेत. अयुब रुईकर यांना 5 मुली असून त्यांनी मुलींना दूध प्यायला दिलं होतं. त्यानंतर 5ही जणींना उलटीचा त्रास सुरू झाला. आता महक आणि सुहाना या 2ही बहिणींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नाशिकमध्ये संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये एका रुग्णानं आत्महत्या केली. रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून या 60 वर्षीय रुग्णानं आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वर्षभरातील ही 4थी घटना असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड जवळ हा अपघात झाला. नाशिकमधील वडाळा परिसरातील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीमध्ये 3 ते 4 घरं जळून खाक झाली असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालंय. किनवट तालुक्यातील पिंपळगावामध्ये चालणाऱ्या दारू विक्री विरोधात महिलांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. गावातील अवैध दारू विक्री विरोधात अनेकदा तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. इचलकरंजीमध्ये प्रोसेसधारक आणि नागरिकांमध्ये वादावादी झालेली आहे. लायकर मळा आणि धर्मराज चौक परिसरात सांडपाणी थेट गटारामध्ये सोडल्यामुळे मुलांसह नागरिकांमध्ये डोळ्यांची आग होणं, उलटी होण्यासारखे प्रकार होऊ लागले. जाब विचारलेला असताना प्रोसेसधारकांना उद्धट उत्तरं दिल्यामुळे या ठिकाणी बाचाबाची झाली. रात्रीच्या सुमारास चेंबर ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट गटारामध्ये मिसळलं. गेल्या 4 दिवसांपासून वारंवार असं घडत असल्यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्या. जाब विचारण्यात आला होता. मात्र यावेळेस या प्रोसेसधारकांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे हा वादविवाद झाला. लातूरच्या देवणी तालुक्यातल्या बटनपूर शिवारामध्ये मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. मांजरा नदी काठच्या शेतामध्ये ही मगर फिरत होती. ही माहिती मिळताच वन विभागानं घटनास्थळी धाव घेतली आणि या मगरीला ताब्यात घेतलं. या मगरीचं वजन सुमारे 80 किलो असल्याची माहिती मिळते. भाईंदरच्या एका स्मशानभूमीची दुरावस्था आणि शवदहन करण्यासाठी असलेल्या सिलेंडरमधून गॅसची प्रचंड गळती होत असल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. वारंवार तक्रार केल्यानंतरही मीरा भाईंदर महानगरपालिका या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय. ठाण्यातील अमृत पॅराडाईज इमारतीवरील 18व्या मजल्यावरील एक पिलर वाऱ्यानं हलत होता. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागानं घटनास्थळी जाऊन या पिलर रबरी पट्ट्याच्या सहाय्यानं आता बांधलेला आहे. पिंपरी चिंचवड इंद्रायणी नगरमध्ये 2 दिवसात एकाच जागेवर 2 अपघात झाले. पहिल्या अपघातामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या कारवर दुसरी कार जी आहे ती येऊन आदळली होती. तर याच रस्त्यावर 2 दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात एक दुचाकीस्वार स्कूल बस खाली चिरडला गेला होता. पश्चिम रेल्वेच्या गुजरात राज्यातील उंबरगाव संजाण स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. अहमदाबाद ते मुंबई ट्रॅकवरील रेल्वे रुळाच्या जॉईंट जवळ हा तडा गेला होता. यावेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी मोठी टळली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रूज ते गोरेगाव या स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:30 पासून 3:35 सांताक्रूज ते गोरेगाव या स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील काही गाड्या रद्द होतील तर काही धीम्या मार्गावरून धावणार आहेत. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11:40 पासून 4:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाहीये. त्याचप्रमाणे सकाळी 11:10 पासून ते सायंकाळी 4:10 चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी एकही लोकल धावणार नाही. महाराष्ट्र बँक आपल्याच ग्राहकांना लुटायला लागली आहे. कारण आता नाव, पत्ता आणि सही बदलायचं असेल तर महाराष्ट्र बँकेमध्ये आपल्याला ग्राहकांकडून 170 रुपये वसूल करण्यात येतील. राज्यातल्या 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये मराठवाडा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांनाही हलवण्यात आलंय.
मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार मांत्रिकाची मदत घेणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारनं ही माहिती दिलेली आहे. मेळघाटातील आदिवासी आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सरकारही या मांत्रिकांची मदत घेणार आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं ही माहिती दिलेली आहे. रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी मांत्रिकांना प्रत्येक रुग्णामागे मोबदला देण्यात येणार आहे. आकाश निरीक्षणाची अनोखी पर्वणी रत्नागिरीतल्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. आकाशातले ग्रह तारे, आकाशातील वेगळी दुनिया हे कुतूहलपूर्ण निरीक्षण रत्नागिरीतल्या चिमुकल्यांनी अनुभवलंय. रात्रीच्या वेळेस दुर्बिणीच्या माध्यमातून आकाशातील अद्भुत दुनिया या चिमुकल्यांनी पाहिलेली आहे. निरीक्षणातून विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. राज्यातील उद्योगांना सवलतीच्या दरामध्ये वीज देऊ असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिलं. येत्या काळामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होईल असं देखील ते म्हणाले. काल संध्याकाळपासून मुंबईकर गारठलेत. अचानक आलेल्या या थंड लाटेमुळे मुंबईकर हुडहुडतायत. तापमानामध्ये तब्बल 6.6 अंशांनी घसरण झाली आहे. महाबळेश्वरमध्ये थंडीचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय. महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 0 अंशांवर जाऊन घसरलाय. वेण्णाले लिंगमाळा परिसरामध्ये सर्वत्र बर्फच बर्फ झालाय. घरात ठेवलेल्या भांड्यांमधील पाण्याचाही बर्फात आता रूपांतर झालंय. तर स्ट्रॉबेरीच्या पिकांचं देखील थंडीमुळे नुकसान झालंय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट पाहायला मिळते. निफाडचा पारा घसरलाय. कसबे सुकेणा या भागामध्ये 0 अंशांची नोंद झालेली आहे. तर कुंदेवाडा परिसरामध्ये 3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानात घट झालेली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये पारा 5 अंशावर जाऊन घसरलाय. तर नंदुरबार शहरात 11 अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलं. सर्वात कमी तापमान थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरामध्ये नोंदवण्यात आलंय. रायगडमध्ये थंडीचा कहर पाहायला मिळाला आहे. माथेरानमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर जिल्ह्यात 13 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोकणाला सुद्धा हुडहुडी भरलेली आहे. रत्नागिरीचं तापमान 12 अंशांपर्यंत खाली घसरलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी आणि धुकं कोकणात कधीच पाहायला मिळत नाहीत. मात्र यावर्षी थंडीमुळे कोकणात सकाळीच धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गाशेजारील अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. यावेळेस शेकडो अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. यावेळेस अंबरनाथ पालिकेचे कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. अकोल्यात गजानन महाराज पारायण समितीच्या वतीनं विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पारायण सोहळ्यामध्ये अनेक भव्य पारायण सोहळे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यात तब्बल 5,000 भक्तांसह महिलांचा देखील मोठा सहभाग होता. यावेळेस 500 विजय ग्रंथांचं वितरण भाविकांना करण्यात आलं. रॉबर्ट वाड्रा आज पुन्हा ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. सलग 3ऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. दिल्लीत GRG या रोड जवळ काँग्रेस पक्षाची संघटन स्तरीय बैठक सुरू झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. या बैठकीत महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणामध्ये कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआयकडून शिलाँग इथे चौकशी सुरू आहे. राजीव कुमार आणि सीबीआयचे अधिकारी शिलाँग इथे मुख्यालयामध्ये दाखल झालेत. बिहारमधील समस्तीपूर इथे भाजप पक्षाच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. यावेळेस त्यांनी काँग्रेसवर टीका केली. बिहारच्या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलंय. आसाममधील चांगसरी इथे भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोदींनी उपस्थिती लावली. यावेळेस मोदींनी आसाममध्ये 14,000 करोड रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचंही सांगितलं. अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये भाजपतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. यावेळेस मोदींचा पारंपरिक पद्धतीनं सत्कारही करण्यात आला. वाराणसीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते संगणकीकृत पाठशाला बसचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस आदित्यनाथांनी बसमधील सर्व संगणकांची पाहणीही केली. हैदराबादच्या मानेकाठमध्ये चक्क एका रोबोटनं ग्राहकांना जेवण वाढलं. भारतात रोबोटनं जेवण वाढण्याचा प्रयोग पहिल्यांदाच झालेला आहे. जेव्हा चक्क रोबोट जेवण वाढत होता तेव्हा उपस्थित असणाऱ्या ग्राहकांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला.
गुज्जर समाजानं आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला राजस्थानमधील कैरोली येथील गुज्जर समाजाच्या नागरिकांनी पाठिंबा दिला। यावेळेस नागरिकांनी रास्ता रोको करत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला। राजस्थानमधील सवाई माधवपूर इथे गुज्जर समाजानं आरक्षणासाठी रेल्वे रोको केला। यावेळेस मोठ्या प्रमाणात गुज्जर समाजातील स्त्रिया आणि पुरुषांनी रेल्वे रुळावर बसून आंदोलन केलं। उत्तर प्रदेशमधील बांदा इथे पोलिसांनी अवैध दारूवर छापा मारण्याचं अभियान सुरू केलेलं आहे। त्यामुळे पोलीस दररोज ठिकठिकाणी जाऊन अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापा मारतायत। अमेरिकेतील उपचारानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली भारतात परतणार आहेत। जेटली जे आहे त्यांनी स्वतः ट्विटरवरून त्या संदर्भातली माहिती दिली। यावेळेस त्यांनी घरी परत येणं आनंददायी असल्याचं ट्विट केलंय। ममता बॅनर्जी यांना त्यांचा पक्ष झाशीची राणी म्हणत असेल, मात्र त्या झाशीची राणी नाहीत तर पुतना मावशी आहेत, अशी टीका गिरिराज सिंग यांनी केली आहे। प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होणारच, असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलंय। ओडिशामधील बालासोरमध्ये हेलिकॉप्टरवरून मारा करता येईल अशा अत्याधुनिक रणगाड्यांविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एलिनाच्या माऱ्याचा पल्ला हा 7 ते 8 किलोमीटर इतका आहे। मोदी सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे मुसलमानांपेक्षा हिंदूंमध्ये वाढलं असल्याचं आकडेवारीमधून स्पष्ट झालं। आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं स्पष्ट केलं। यामुळे सेहवागच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। कोलकाता दूरसंचार नेटवर्क तसंच नवीन ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केली। हैदराबादमध्ये मेट्रो स्थानकातील लिफ्टच्या सीसीटीव्हीमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे कैद झाले। या प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। लिफ्ट असो किंवा मेट्रो यातील सीसीटीव्ही हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आले, मात्र लिफ्टमध्ये कुणीही नसताना प्रेमीयुगुलांनी अश्लील चाळे केल्याचं आता समोर आलेलं आहे। सीसीटीव्हीतील हे फुटेज व्हायरल झालं तरी कसं, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीसमोर हजर होण्यासाठी ट्विटरचे सीईओ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे। सोशल मीडियावर नागरिकांचे अधिकार सुरक्षित राखण्याच्या मुद्द्यावर त्यांना माहिती तंत्रज्ञान समितीनं समन्स बजावलं होतं। भारतीय महिलांच्या सशक्तीकरणासाठी 2 योजनांची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं केली। महिलांच्या जागतिक विकास आणि समृद्धीचा उपक्रम सुरू करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे। ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयकं अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली। या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे। 1 लाखाची गाडी म्हणून जोरदार जाहिरात झालेली टाटा समूहाची नॅनो ही गाडी आता अखेर भूतकाळात जाण्याच्या मार्गावर निघाली आहे। यंदाच्या जानेवारीमध्ये एकही नवीन नॅनो गाडी तयार झालेली नाहीये किंवा एकाही नव्या गाडीची विक्रीही झालेली नाही।